हॅलो, आजचा माझा व्हिडिओ आहे तो मेक मी बोल्डचा एअर स्टायलरचा. दिस इज माय हेअर प्रोटेक्टिंग शॅम्पू, लॉरियल पॅरिसचा आहे. मी 2 सेक्शन करून घेते आहे केसाचे, त्याला क्लिप लावते आहे आणि त्याच्यावर नंतर तो हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे करून घेते. हा थोडासा स्मूथ आणि पटापट केसावरती पसरतो, सो जास्त मारायची गरज नसते. तर मी ते केसावरती प्रॉपर मारून घेतला आहे. आता हेअर स्टायलर चालू करते आहे. त्याच्यामध्ये 3 हीट प्रोटेक्टिंग ऑप्शन आहेत, कूल, मीडियम अँड हॉट. तर आपल्याला हॉटवरती करायचे. हे केसाचे एक सेक्शन घ्यायचे आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती आपला एअर ब्लोवर फिरवायचा आहे. एअर ब्लोवरमधून आपल्याला हीट प्लेट डायरेक्ट आपल्या केसावरती नाही जात, सो बऱ्यापैकी स्मूथ फटाफट होतात. हार्डली 5 ते 7 मिनटं जातात जर तुमचे केसाची व्हॉल्यूम माझ्या एवढा असेल तर. त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे मी आता दोन्ही साईडचं करून बघते. तर तुम्ही माझा डिफरन्स बघू शकता दोन्ही हेअर्समधला. एका साईडचे कसे स्मूथ झाले आहे, त्याच्यासाठी एकदा मी फायनल टच करते की थोडासा बॅक साईडने पण केस स्मूथ होतील. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या साईडचा पण करून घेते. दुसऱ्या साईडचा पण सेम करून घेतला आहे मी. आता फ्रंट केसांच्या स्मूथ करायचा टाईम आहे, सो मी ते क्लिप काढून घेतला आहे. तुम्ही बघितलं तर हेअर कलरमध्ये ना मागचे केस फार रफ होतात आपले, तर ते या हेअरस्टायलरने पटापट स्मूथ होऊन जातात. थोडंसं शाईन पण पुन्हा येते. तर बघा, पटकन झालं आहे. सो ह्याच्याप्रमाणे मी थोडासा बाउन्सी लुक देण्याचा प्रयत्न करण्यासाठी रिवर्स पण कोम्बिंग करते. हे झालं आहे माझं. आता मी फ्रंटचा एक सेक्शन घेते आहे, कारण की मला पुढचे चपचपीत केस नको आहेत. टिपिकल हेअर स्ट्रेट केल्यानंतर आपला लुक जो वेगळा होऊन जातो तो मला करायचा नाही आहे. सो मी ते बॅक कोम्बिंग केलं आहे आणि एकदा नॉर्मल कोमने माझा केस सगळे विंचरून घेते. त्याच्यानंतर बघितलं तर खूप स्मूथ आणि फटाफट झाले आहेत. सो आणि हे नेक्स्ट हेअर वॉशपर्यंत राहतात. माझा बॅक साईडचा थोडासा सुटला आहे, पण माझा हात बहुतेक पोचला नाही आहे. मला आजकाल जाणवलं की माझं थोडंसं ना पार्टिशन मोठं होत चाललं आहे. हेअरफॉल फ्रंटचा जरा दिसतो आहे. सो मी हेअर ॲनाटॉमीचा हा रोजमेरी वॉटर आणि राईस वॉटर स्प्रे घेतला आहे. तो मी एक बॉटल संपली आहे माझी. त्याच्यानंतर आता माझा बेबी हेअर्स तिथे दिसायला सुरुवात झाली आहे आणि बऱ्यापैकी केस नॉर्मल होत आहेत. हा हेअर ॲनाटॉमीचा माझा सिरम आहे. तो सिरम लावल्यानंतर केस शायनी होतात. हा माझा फायनल लुक आहे. थँक्यू.